बीड तालुक्यातील लिंबारू या गावामध्ये केंद्रीय पथकाने पाहणी केली। त्याबरोबर इथले शेतकरी जे आहेत त्यांच्यासोबत देखील संवाद साधलाय। मी सध्या याच गावातील नदीपात्राच्या शेजारी उभा आहे। आपण पाहू शकता जे मागच्या महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्याची दाहकता ही आजही या गावामध्ये कायम असल्याची पाहायला मिळते आहे। याच गावामध्ये केंद्राच्या पथकाने पाहणी केली। शेतकरी आपल्या सोबत आहेत। काय नेमकी चर्चा झाली तुमची त्या पथकासोबत आणि काय तुम्हाला आश्वासन दिलंय? पथकासोबत अशी चर्चा झाली, जे काय नदीकाठचे शेती वाहून गेली, नदीकाठचे कांदा चाळ असेल, कुणाचे सौर ऊर्जा वाहून गेलेलं असेल, हे सर्व प्रकारे आम्ही त्यांना दाखवलं। त्याने आम्हाला माहिती मागवली। आम्ही ती जी माहिती पाहिजे, विहीर गेलेली, रस्ता गेलेला, ती पूर्ण आम्ही माहिती त्यांना पूर्णपणे दिलेली। काय चर्चा झाली? ते मदत करू अशी त्यांनी सांगितली। पाहूया पुढे काय करतात ती। मामा ही विहीर तुमची आहे का? माझ्यावाली काय परिस्थिती? ही का पूर्ण बुजून गेली ना। 397 मधली येर आहे, पूर्ण 60 फूट येर आहे, ही पूर्ण बुजून गेली। अजून काय पंचनामा केला आता बघून गेलेत केंद्र सरकारची माणसं। किती दिवस झाले या संपूर्ण परिस्थितीला? आणि एक दीड महिना झाले, पंचनामा झाला नाही? दीड महिना झाले। पंचनामा झाला म्हणते आता, ह्याच्या अगोदर 2 वेळा झाला। पहिले मध्ये एक इंजिनियर साहेब आलते, ते बघून गेले 2 दिवसापूर्वी। तलाठी साहेब आलते, ते पंचनामा झाला म्हणले आज पूर्ण। आज केंद्राचं पथक तुमच्या ठिकाणी आलं होतं, तुमच्यासोबत संवाद साधला। काय संवाद साधला? आमच्या संग काहीच नाही बोलले ते मोरच माणसं होते। आमच्या संग बोलू शकत दिले नाही आम्हाला। का? काय त्याचे मोठे मोठे माणसं होती। एवढी एरी गेली, ही क्षेत्र गेलं, त्याच्या अजून क्षेत्राचा काय मोबदला दिला बी नाही त्यांनी अजून। शेतकऱ्यांशी चर्चा केली। हा नाही आपल्याला कुठे गेली? आम्ही शेतकरीच आहेत ना। हा बाकी काय नाही, एवढंच आहे। नक्कीच आणखी काही शेतकरी आहेत? काय नेमकी दाहकता तुमच्या? अजूनही पाहिलं तर या ठिकाणी विहिरी बुजल्या. हा विहिरी बुडल्यात, बऱ्याचशा जणांचे खडून क्षेत्र गेलेले आहेत वाहून। त्याचा बी पंचनामा केलेला आहे। 24 तारखेच्याच महापुरात जे गेले त्याच्यानंतर 29-30 तारखेला 5 तारखेपर्यंत तलाट्यांनी गिरदावरांनी सर्वांनी पंचनामे केलेत। काहीला जे हेक्टरी अनुदान राज्य शासनाने मंजूर केलेलं होतं त्याचं बी 80% लोकांना काही ना काही जमा झालेलं आहे। आणि काहीचं जे आता क्षेत्र जे जॉईंटमध्ये आहे असे जे पेमेंट बाकी आहे। आणि आता चाललं आहे, आता आम्ही दाखवलं हे गावचं जे रस्ता आहे तो जो मुख्य रस्ता होता तो वाहून गेला होता, त्यासाठी केंद्राचं पथक बी बघायला आलेलं होतं। आणि त्यांनी आग्रहाची आम्ही विनंती केली त्यांना की ते म्हणले प्राधान्याने ह्याला बघू। आणि कलेक्टर साहेबांनी सांगितलं की आम्ही त्याच्यासाठी प्रोत्साहन करू आणि आमच्यासाठी अतिवृष्टीची दाहकता अजूनही पाहायला मिळते। काय नेमकं केंद्रासोबत जे पथक आलं होतं त्यांच्यासोबत चर्चा झाली तुमची? हा त्यांना आम्ही हे दाखवलं बाबा, शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे। बऱ्यापैकी नदीकाठच्या दोन्ही बाजूच्या जमिनी पूर्णपणे खरडून गेलेल्या आहेत। कितीही मदत केली सरकारने तरी त्या नापीक झालेल्या आहेत। आता त्या सुपीक करताच येणार नाही आहेत। आणि त्यांनी जे समजा अतिवृष्टीचं अनुदान वगैरे दिलं आहे हे एकदम फार खूप तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना केली। त्याच्यात त्यांचं रब्बीची बी भरणसुद्धा होऊ शकत नाही। आणि हा जो रस्ता आहे तुम्हाला दिसतोय, हा इथून पुढं 5 ते 6 गावांना जोडणारा रस्ता आहे, पूर्णपणे सध्या बंद आहे। फक्त 2 व्हीलरच साईडनं घेऊन जाता येते। हे एक आम्ही त्यांना दाखवलं। काय आश्वासन दिलं नेमकं? त्यांनी आश्वासन दिलं की बाबा हे केंद्राचं पथक पाहणी करून गेले आणि लवकरात लवकर समजा ही कनेक्टिव्हिटी जोडू, शेतकऱ्यांना अजून कशी मदत देता येईल हे एक आश्वासन दिलं आहे। पण जोपर्यंत ते मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा त्यांच्यावरती भरोसा नाही आहे। नक्कीच लिंबारू हे गाव आहे आणि याच गावामधली जी मागच्या महिन्यात अतिवृष्टी झाली होती त्याची दाहकता ही आजही गावामध्ये पाहायला मिळते। कारण की प्रामुख्यानं ही डोंबरी नदी जी आहे ती गावातून वाहते आणि याच नदीकाठच्या जी काही बाधित क्षेत्र आहेत, या ठिकाणची शेती आहे त्याला मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचं देखील पाहायला मिळते। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, ABP माझा, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।